भारतातील महिलांवरील लैंगिक हिंसाचार आणि सखी वन स्टॉप सेंटर योजना एक महत्त्वाचं पाऊल। नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 नुसार भारतात प्रत्येक 3 पैकी एका महिलेला लैंगिक आधारित हिंसाचाराचा सामना करावा लागतो। अनेक महिला या हिंसाचाराच्या साखळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, परंतु माहितीचा अभाव, आर्थिक स्वातंत्र्य नसणे आणि सामाजिक पाठबळाची कमतरता या कारणांमुळे त्या बाहेर पडू शकत नाहीत। फक्त 14% महिला ज्या शारीरिक किंवा लैंगिक हिंसाचाराला सामोऱ्या गेल्या आहेत, त्या हिंसा थांबवण्यासाठी मदत मागतात। सरकारचा पुढाकार सखी वन स्टॉप सेंटर योजना या गंभीर समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने 1 एप्रिल 2015 रोजी निर्भया फंड अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर योजना सुरू केली आहे। ही योजना आता मिशन शक्ती या कार्यक्रमाचा भाग असून हिंसाचार पीडित महिलांसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा पुरवण्याचा उद्देश आहे। या केंद्रांमधून खालील 7 महत्त्वाच्या सेवा 24 तास दिल्या जातात: तात्काळ मदत व बचाव सेवा, वैद्यकीय उपचार, समुपदेशन अर्थात काउन्सिलिंग, कायदेशीर मदत, FIR किंवा घरगुती हिंसेविषयक तक्रार दाखल करण्यात मदत, महिला व तिच्या मुलांसाठी तात्पुरते निवासस्थान, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुविधा। सध्या देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये 733 वन स्टॉप सेंटर अर्थात OSC कार्यरत आहेत। महिला या केंद्रापर्यंत स्वतः पोहोचू शकतात किंवा आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नातेवाईक, मैत्रिणी किंवा हेल्पलाईनद्वारे येथे पाठवले जाऊ शकतात। या केंद्राचे कार्य: सेंटर प्रशासक हे प्रत्येक पीडितेच्या पुनर्वसनासाठी जबाबदार असतात। प्रत्येक केंद्रात केस वर्कर, समुपदेशक, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस सल्लागार अधिकारी, कायदेशीर सहाय्यक इत्यादी असतात। ते कुटुंब समेत दीर्घकालीन मदत आणि अनुसरण प्रक्रिया देखील करतात। याशिवाय महिलांवरील हिंसाचाराविषयी जागरूकता निर्माण करणे आणि उपाययोजना योग्य रीतीने वापरण्यासाठी समाजाला सक्षम करणे हेही या केंद्राचे उद्दिष्ट आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही हिंसाचाराचा सामना करावा लागत असेल तर आपल्या जवळच्या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये संपर्क साधा। महिला हेल्पलाईन 181 किंवा 112 वर कॉल करा। जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर किंवा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। आपली साथ कोणाचं तरी जग बदलू शकते। हिंसाचार थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका।